हॅलो, वेलकम बॅक टू व्लॉग 4. 1.5 दिवसाच्या गणपतीचा हा दुसरा दिवस आहे. मी आले कोकणात गणपती सेलिब्रेट करायला. तर आजचा आहे दुसरा दिवस आणि मी रेडी होते बाहेर जाण्यासाठी. तर ॲक्च्युली आज सगळ्या छोट्या छोट्या मुलांना आज बाहेर घेऊन जायचं होतं नाश्ता करायला. पण इतका पाऊस पडला की आम्ही बाईक्स काढायचं ठरवलेलं, पण बाईक नाही काढता आली पावसामुळे. तर आम्ही एका गाडीत म्हणजे 5 सीटर कारमध्ये 9 जण बसून नाश्ता करायला बाहेर गेलो. मी कसे कट्टोकट पोचले पण युवा टोला त्यांनी मी वाकून बसले. हो पण ती ऐसे ठूस के ड्रायव्हर सीट करू नका. ड्रायव्हर सीट लाव. आणि माझा लेफ्ट प्रोफाईल चांगलं आहे. हो, लेफ्ट हा प्रोफाईल माझा फोटो चांगला आहे. बायोडेटा हॅलो, तुला एक त्याच्याकडे पहिलं की सगळं रेकॉर्ड होते. सगळं बोलतेस ना, ऊपर मला सब दे ऊपर वाला डालेगा नहीं. त्रास नाही. बोल के कोई फायदा नहीं, ये सब कट कर देगी. ओके. पेशवाईची मिसळ खाल्ली. माझ्या घरी आलो आणि इतकी सुस्ती आली होती की सगळेजण झोपलो. पण आता विसर्जनाची वेळ झाली आहे, त्यामुळे आम्ही विसर्जनासाठी रेडी होतो. जर रेडी होऊ खाली जाऊ. आरती तर ऑलरेडी चालू झालेली, पण रेडी होऊन पण खाली जाणार. तर उत्तरपूजा आता झालेली आहे आणि गणपतीला ओवाळण्यासाठी मखरातून काढून पाटावर ठेवतात. तर समृद्धी त्यासाठी रांगोळी काढते. गणपती बाप्पा. नमस्कार. प्रेरणाच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आमच्याकडून. अरे कितीदा स्वागत करशील. केलंय, मगाशी नव्हतं ना, बंद होता कॅमेरा मगाशी. ही आमची प्रेरणा आणि मी तिची हेमांगी आणि ही तिची रितिशा मी तिची आणि ही तिची समृद्धी. अशा आम्ही आता गणपती विसर्जनात निघालो जोगसपाट. आमच्याकडे गल्लीमध्ये आम्ही समोर बेंद्रे आजीचा गणपती आणि इथे आमची आत्या राहते सख्खी, तिचा गणपती, असे आम्ही 3 गणपती घेतो आणि आम्ही
विसर्जनाला जातो म्हणजे एकत्र 3 गणपती जातात. विसर्जन होतं. हे नेहमी दरवर्षी मला आठवतंय लहानपणापासून, तेव्हापासून आम्ही हेच करतो. त्यामुळे हाच ट्रेंड आहे. आणि आता आलेला दिसतोय गणपती त्यांचा, मला वाटतं हॉर्नवर. पण आता हळूहळू थोडं हे झालं, गोष्टी बदलल्या. आधी चालत चालत आणि मग मजा करत होतं. आता आमची काका लोक म्हातारी झाली, त्यामुळे आता सगळेच कार मधून. आणि आम्ही हे असे कॅमेरा, आमचं जास्त लक्ष ब्लॉग आणि फोटोग्राफीवर, आणि ते म्हातारे. आता राहिला काय ऑप्शन असं झालं. और अगर कोई काका लोग ये वीडियो देख रहे हैं तो हिमांगी को ऐसे नहीं चाहिए था कि हम आज गाड़ी निकालें. कारण मला parkingचा problem होईल. मोठे आहे शाणी. अर्धवट गोष्टी नको सांगू, तू वाद करशील. मला हे डायनामिक्स आवडलंय. हा, ऑन कॅमेरा तुम्ही भांडता आणि ऑफ कॅमेरा तुम्ही मिळून लोकांशी भांडताय. हे तुमचं जे काही चालू आहे ते मला अगं आवडलं. ते तर सिक्रेट आहे ना ते. तर आम्ही अजून बनवतो. आम्हाला एखाद्या सिरियल मध्ये छोटी भाऊ आणि बडी भाऊचा रोल मिळायला हवा ना, किंवा ऍटलिस्ट बिग बॉस प्लीज बघत असाल तर बोलवा. बोलवा. तर जोड्यांचं तुमचं असं बिग बॉस असेल कोणता, तर ह्या दोघींना प्लीज तुम्ही प्लीज. कमाल करेगा. म्हणजे आम्हाला माहित नाही आम्ही कधी फेमस होऊ, पण प्लीज. आणि जब भी हम कर ही इसलिए रहे कि बिग बॉस बच जा सके हो. बाकी इसका और कोई मतलब नाही. हा तर यासाठी आम्ही भांडतो. म्हणजे आम्ही स्किल दाखवतो आमचं तुम्हाला. आम्ही आपापसात जर भांडू शकतो तर लोकांना तर आम्ही नाहीच वाटच लावून टाकणार. चल आम्ही काय करू, हट हट हट, ए, हट 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 हट, हट. काढून टाकणार बाहेर. ए, उतर खाली. डेमो हवाय बिग बॉसचा. हवाय तुम्हाला थांबा, ते मला खाली उतरून दाखवते. विसर्जनासाठी खूपच गर्दी आहे. म्हणजे सर्वांचे 1.5 दिवसाचे गणपतीचे विसर्जन होणार, त्यामुळे रस्ते भरलेले आहेत पूर्ण. मंगल मूर्ती मोरया मोरया लवकर या. गणपती विसर्जनाच्या आधीची ही आहे शेवटची आरती, आणि यानंतर गणपती विसर्जन. ही आहे रोह्यातली कुंडलिका नदी. म्हणजे रोह्यातले सगळेच गणपती इकडे विसर्जन होतात. अगदी 1.5 दिवसाचा असू दे किंवा 11 दिवसाचा, 10 दिवसाचा, इथेच विसर्जन होतात. तर आपला गणपती इथेच विसर्जन होईल आता. पण पाण्यामध्ये लोक जसे गणपती टाकतात तसं नाही टाकत. हे लोक घेतात, आतमध्ये घेऊन जातात जिथपर्यंत पॉसिबल आहे, आणि मग त्यांना पाण्यात सोडून देतात. तर आपल्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, आणि आता जिथे विसर्जन झालं तिथली रेती घेऊन घरी जाणार आपण, आणि त्या रेतीची पूजा करणार आणि ती घराभोवती टाकायची. म्हणजे आपल्या घराचं संरक्षण होतं असं म्हणतात. चॅनल टू माय वेलकम गाईज. मारते बघा कशी. तर गणपती विसर्जन करून आम्ही सगळे परत चाललो. आता घरी गेल्यावर होईल शेवटची आरती, आणि मग आपण जाऊ हिंडायला, फिरायला आणि फोटोशूट करायला. आणि ते पण सालाबाद प्रमाणे दरवर्षी गणपतीच्या विसर्जनाची जी रात्र असते तेव्हा समृद्धीची आई मिसळ बनवते, जी आम्ही वर्ल्ड फेमस करूनच राहणार, कारण का इट इज वर्थ इट. हो, आणि हे झालं काय म्हणतात, प्रथा आहे की दरवर्षी गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी रात्री मिसळ. आणि अशी म्हणजे कॉम्पिटिशन टाइप्स मध्ये असतं की पाव कोण खाणार. आपण सेम दिवशी आता आज विसर्जन आहे. आज नेहमी आम्ही दरवर्षी सकाळी इथे पेशवाई आहे,
तिकडे जाऊन पण खातो. मिसळच खाल्ली हो. आणि संध्याकाळी घरी येऊन पण मिसळच खातो. इतकं मिसळ प्रेम आहे गोखल्यांकडे. आणि जर आम्ही एक दिवस अजून थांबलो असतो गोखले, तर राणा आणि कदाचित शहा. नाही आपण जर कदाचित अजून 1-2 दिवस राहिलो असतो तरी पेणला जाऊन किंवा अलिबागला जाऊन मिसळच खाल्ली असती. चला राणा आणि शहा. हा, गोखले आणि गोखल्यांच्या सुना. सुना जग आपण जर नशिबाने म्हणण्यापेक्षा माझ्यामध्ये ते मोटिवेशन राहिलं किंवा इच्छा राहिली आणि जर मी व्हिडिओ बनवणं कंटिन्यू केलं करणार नक्कीच. पण बघू तर मग तुम्हाला ते गोखलेंच्या सुनांचं छोटी भाऊ आणि बडी भाऊ वर्जन बघायला मिळेल. ते तर खूपच एकदम. आणि सेम तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे ऑगस्ट मध्ये गणपती आहेत पुढच्या वर्षी. तुम्हाला पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही सेम हे पाहाल की ट्रेंड काय आहे तेव्हा तुम्हाला मजा येईल की तुम्ही फॅमिलीचा पण पार्ट आहात असं वाटेल तुम्हाला. कारण का खूप प्रथा आहेत नवीन जुन्या सगळ्या मिक्स सगळं सेलिब्रेट करतो. आणि कसं आधीचे जनरेशन जे करत आले ते तर कंटिन्यू होतच आहे पण आपण मग आत्ताची जनरेशन नवीन गोष्टी ऍड करते त्यामुळे अजून मजा. जे की आम्ही होत आणि आमचं नवीन ऍडिशन म्हणजे मजा मस्ती जास्त प्रकार आहे आणि भक्ती वगैरे कमी आहे. पण ते आमचा पण ते बॅलन्स आहे ना. बॅलन्स आहे. स्टाईल आहे ती गणपती सेलिब्रेट करते. बाय बाय बाय. तर आता विसर्जन झालंय आणि काकू बनवतात मिसळ. तर काय बनवता काकू? मिसळ करते. मग हे वाटण आहे का? हा, हे वाटण आहे सगळं. काय काय याच्यात? त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, हे घातलंय, लसूण घातले, लवंग, दालचिनी, काळी मिरी. फार जास्त नाही घालायचं याचं कारण का ते जळजळतं. पण थोडंसं छान स्मेल, धने, बडीशोप हे सगळं घातलेलं आहे त्यामध्ये. आणि ते छान मस्त तेलावरती पहिलं कांदा फ्राय करून घ्यायचा. मग खोबरं आधी त्याच्यात सगळे पहिले तेलामध्ये गरम झालं ना त्याचे मसाले घालायचे सगळं. दालचिनी, लवंग, मिरी हे सगळं घालून घ्यायचं त्यामध्ये. मग कांदा घालायचा. कांदा छानपैकी परतून घेतला की खोबरं घालायचं त्यामध्ये आणि छान असं तांबूस गुलाबी परतवून घ्यायचं. थँक्यू रेसिपीसाठी. एकदम झणझणीत होणार ना मिसळ. अगदी झणझणीत स्पेशल. पुढची रेसिपी बघ. हाँ आता पुढचं बघण्यासाठी बघत राहा. काकू का मिसळ इतना स्पेशल है कि लोग पुणे से आते हैं सिर्फ मिसळ खाने के लिए. बात है. थैंक यू सो मच. और हर साल काकू का ये देखिए गोखले लोगों के यहाँ सिर्फ मिसळ ही नहीं बनता ऐसे. दुकान खुल गया. मतलब ये तकिया बना के सो जाए इंसान. इतना बड़ा इतने पाव के ला दिए इसमें. गिन नहीं सकते. 200 से ज्यादा पाव होंगे. और ये अभी सिर्फ रात में खाना होगा. इसके बाद कल फोड़नी का नाश्ते में भी मिसळ ही होगा कल मोस्टली. अभी 3 दिन तक हम मिसळ खाएंगे. रहेगा बाकी उसका एक क्या फोड़नी का भाव होगा. फोड़नी का भाव होगा. लेकिन कितना रहेगा वो बोल नहीं एक भी नहीं रहेगा. एक भी नहीं रहेगा. सब 26 पाव खाते हैं एक बार में. खूपच छान वास येतो. काकू झाली का मिसळ? हो झाली ना. बघू. मी घेऊ खाली. कट बघा कट. ती वेट करतीये तिचा टर्न कधी येईल. पाव दे तिला. ते काढला का? एकच प्लेट इकडनं घे. आणि आता खाऊन सांग कसं झालं. हो तूच. येस लगेच. झणझणीत अतिउत्तम. पोटभर मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही उद्याच्या जायची पॅकिंग वगैरे केली कारण आम्हाला उद्या पुण्याला जायचं आहे. पहाटे लवकर निघायचं आहे आणि आम्ही लवकर झोपलो. गुड मॉर्निंग.
फायनली आज आहे गणपतीचा 3रा दिवस. आम्ही आता जातो आहे परत पुण्याला. आज आमचे ऑफिसेस आहेत त्यामुळे उठलो सकाळी, नाश्ता केला आणि आम्ही लगेचच निघालो आहे पुण्याला जायला. बाय 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 मा बाय बाबा बाय सुमरू चला टाटा. चलू बाय. 2 मिनिटं झाली. वा चल ये चला सोडते पनवेलात. बस ना. चालायचं. हो चला. चला आता बॅक टू पुणे. उद्यापासून वर्क, ईट, स्लीप, रिपीट. आणि ही होती आमची 1.5 दिवसाच्या गणपतीची मज्जा जी तुम्ही बघितले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि प्लीज सबस्क्राईब करा पुढचे असे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी. थँक्यू. बाय.